त्यामध्ये सुरुवातीपासून मल्टीप्लायरचा ऑफर करत आहे। तर आपण थोडक्यात शेतकऱ्यांना विचारू गेल्या वर्षी त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आले की यावर्षी त्यांनी जवळपास 2 पिकाची खरेदी करून आपल्या शेतीसाठी उपयोग करायचे ठरवले आहे। तर नमस्कार। पहिले पत्र तुमचं नाव सांगा। भगवान तुकाराम काकडे, रामनाथ तालुका वाशिम। तर गेल्या वर्षी तुम्ही मल्टीप्लायरचा उपयोग आपल्या मार्केटमध्ये जवळपास किती मल्टीप्लायरचा उपयोग आपल्या मार्केटमध्ये करत आहात। तर गेल्या वर्षी कोणत्या पिकासाठी तुम्ही मल्टीप्लायरचा वापर करता? हळदीसाठी केला, सोयाबीन, तूर, या जवळपास सर्व पिकासाठी मला असं मल्टीप्लायरचा उपयोग केला। तर मला एक सांगा, मल्टीप्लायरचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला असा काय फरक जाणवला की यावर्षी तुम्ही काय 2 पिकाची खरेदी केली? तर त्याचा बराच चांगला आला। कमी घेतले त्याचा अनुभव घेतला, त्याच्याबद्दल आपण जास्त घेतलं, वाढून भेटायला। तर मला एक सांगायचं की यावर्षी तुम्ही हळदीसाठी तर कंपल्सरी प्रत्येक महिन्याला 1 किलो, जसं की एका एकरासाठी 8 किलो गेलं पाहिजे, या पद्धतीने 8 ते 10 किलो गेलं पाहिजे, या पद्धतीने तुम्ही यावर्षी उपयोग करणार। तर इतर शेतकऱ्यासाठी प्रोडक्ट बद्दल काय सांगू शकता? नाही, इतर शेतकऱ्यांनी पण वापरायला पाहिजे सर। हे महत्वाचं आहे वापरणं म्हणजे। हे जर नाही वापरलं तर या रासायनिक खतानं जमिनी जराशी कुपूस होते समजा, पण हे वापरल्यानं जरासा माझा फायदा झाला म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होते असं मला वाटतं। म्हणजे तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये अनुभव घेतला, त्याच्यानंतर तुम्ही थोडा अनुभव वाढवत तुम्ही आज जवळपास 15,000 रुपये तुमच्या शेतीसाठी खर्च करताय। तर हे कशामुळे? तर स्वतः अनुभव घेतलाय आणि स्वतःचे रिझल्ट तुमच्या शेतामध्ये आले। तर स्वतः अनुभव म्हणजे तुम्हाला कसं, म्हणजे वापर कशा पद्धतीने केला, म्हणजे तुम्ही याचा वापर करताना काही मधामध्ये दुसरं प्रोडक्ट वापरला म्हणजे ते थोडक्यात अनुभव सांगा। नवीन पिकाला तुम्ही वापर केलाय, तर सुरुवातीच्या 3 फवारणी याच्यात घेतल्या असतात, याच्या व्यतिरिक्त तुम्ही मार्केटचं काय नाही आणलं? फक्त की आणलं ते बुरशीनाशक आणि कीटकनाशक माहिती वाटलं, कारण आपण तुमच्या बद्दल बाकीच्या प्रत्येक याच्यात वापर केला, प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक फवारणीमध्ये 100% वापर केला। तर शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी संपर्क करा मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस, सार्थक ऑटोमोबाईल, जवळपास रोड, हिंगोली। धन्यवाद।